नमस्कार, मी सुरेखा शेलार. आपण आज तांदळाचे पापड बनवणार आहोत. आता आपण इथं तांदळाचे पापड बनवण्यासाठी 1 किलो इंद्रायणी तांदूळ घेतले. तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. आणि इंद्रायणी तांदळाचे पापड एकदम चवदार लागतात, छान होतात. तर हे इंद्रायणी तांदूळ घेतलेत आपण आधी धुवून घेणार 2 पाण्याने. अशा हाताने चोळून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 पाण्याने धुवायचे, डबल पाण्याने. अभी मम्मी जी इसका क्या होगा? तर ते पूर्ण दिवसभर भिजते. पाण्याने परत धुवून घेते. पुरा दिन बसते. आता याच्यात पाणी टाकून, स्वच्छ पाणी टाकून आपण याला एक पूर्ण दिवसभर भिजवून ठेवणार. आता आपण एक पूर्ण दिवसभर आणि एक रात्रभर भिजत ठेवणार आणि उद्या सकाळी त्याला उपसून वाळत घालणार उन्हामध्ये, कोवळ्या उन्हात. आपले तांदूळ असे एकदम छान भिजून आलेले आहेत. आपण त्याला थोडे एका पाण्याने धुवून आणि मग उपसून घेणार चाळणीत. आता आपण हे तांदूळ चाळणीमध्ये असे उपसून घ्यायचे स्वच्छ कपडा टाकून. आता आपले सगळे तांदूळ उपसून झाले. आता आपण हे असे निथरून आणि एक तासाकरता पाणी निथरत ठेवायचे. गच्चीवर घेऊन थोडं वाळवून घेणार आहे. तांदूळ सुकवायचे, टाकायचे. आता एक पूर्ण पाणी निथरलेलं आहे 2 तासानंतर. मग आपण हे थोडे असे उन्हात वाळत घालून घ्यायचे, थोडे कोवळ्या उन्हामध्ये सकाळचे. आता असे थोडे सुकत आले का थोडे वरती खाली करून असे थोडे हलवून घ्यायचे त्याला. असं 3-4 वेळा करायचे, असे पूर्ण सुकून जातील. और एक कद्दू हुआ है, ये सफ़ेद है, थोड़ा सा ग्रीन. मलबरी का पौधा है, मलबरी भी हुआ है इसमें. ये कद्दू, ये काला कद्दू थोड़ा सा बड़ा हुआ है. ये मम्मी जी और मेरे दीदी ने मिलके ये छत का बगीचा बनाया है. इधर मटर के पौधे, ये धनिया ही है ना मम्मी जी, या क्या है ये? धनिया है. धनिया, गोभी, वटाना. अच्छा. पौधे, टमाटर भी लाल होना शुरू हो गया इससे. आता हे टोमॅटो आपण वरणाला फोडणी देण्यासाठी वापरणार. सूख गया पूरा. तर दिवसातून 2-3 वेळा असा हात फिरवून थोडेसे उलटे पालटे केले काही तांदूळ, मग नंतर संध्याकाळपर्यंत असे एकदम सुकून जातात, एकदम कोरडे. आता याच्यानंतर हे आपण असं डब्यात भरून आणि गिरणीत दळायला देणार आहोत.
आता हे सगळे भरून झाले, आपण हे दळायला देणार. जो चावल है ये मम्मी जी चिड़िया के लिए रखते हैं, सुबह शाम चिड़िया आके ये चावल खाते हैं। और एक चीज़, चिड़िया कहाँ से आते हैं वो भी हम दिखाते हैं आपको। ये है चिड़िया का घोंसला हमारे घर के एकदम पास। ये है वो चिड़िया का घोंसला। येलो कलर के कुछ चिड़िया हैं जो इधर से आते हैं, और भी बहुत सारे बाहर से चिड़िया भी आते हैं, तो इनके लिए मम्मी जी रोज़ खाना रखते हैं। आता आपण काल जे तांदूळ सुकवले आपले उन्हामध्ये, पूर्ण असे कवळ्या उन्हामध्ये सुकवलेले कडक, ते आपण आज दळून आणणार आता गिरणीतून, बारीक एकदम बारीक दळून आणायचे. आता आपण हे तांदूळ आज दळून आणले गिरणीतून, हे असे एकदम बारीक. आता हे आपण असे एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात पीठ मोजायचं, जेवढं पीठ घेऊ ना तेवढंच पाणी उकळीत ठेवायचं. हे पातेलं भरून पीठ घेतलं आहे आपण, परत ह्याच पातेल्याने पाणी मोजून टाकायचं. हे पाणी घेतलं, आता आपण हे पाणी उकळायला ठेवायचं, त्याच्यामध्ये पापडाचा मसाला टाकायचा पूर्ण. हा पापड खारे, ही ओवा पावडर, ही जिरा पावडर, हे मीठ, हे सगळं आपण उकळीच्या पाण्यात टाकून पाणी उकळून घ्यायचं. त्याच्यात आपण आता तीळ पण घालून देणार चमचाभर. टाकून पाणी पूर्ण उकळी येऊ द्यायची या पाण्याला, आणि नंतर त्याच्यामध्ये मोजून घेतलेलं पातेल्यावर पीठ टाकायचं. ते पाणी असं पूर्ण उकळलं आहे आपलं, चांगलं कडक उकळी येऊ द्यायची एकदम, आणि मग त्याच्यात हे पीठ टाकून द्यावं. पूर्ण असं याला परत उकळी येऊ द्यायचं, एक 10 मिनटं वाफू द्यायचं, बारीक एकदम बारीक गॅसवर. त्याच्यावर झाकण ठेवणार. याला 10 मिनटं वाफलं का मग नंतर ते हलवायचं, खिशी घ्यायची त्याची. वाफलंय चांगलं, आता त्याला आपण 2 मिनटं परत वाफवू. आता आपण हे असं घोटून घेणार. ये क्या है मम्मी जी? तो घोटे आहे. आता याच्याने आपण एक पीठ असं घोटून घ्यायचं पातेल्यामध्ये, असं हलवून घ्यायचं पूर्ण. असं पूर्ण हलवून झालं का सगळं काढून एकसारखं करून घ्यायचं. एकसारखं करून याच्यावर असा ओला कपडा घालून घ्यायचा. 5 मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची, परत वरून झाकण ठेवायचं. ते पीठ आपलं असं मंद आचेवर वाफवून झालंय चांगलं. ताटात काढून मळून घ्यायचं. आता आपण असं थोडं थोडं मळून घ्यायचं, एकसारखं गोळा करून घ्यायचा त्याचा. असं मळून झालं का पूर्ण असं
चांगला गोळा तयार होतो. मग असं हाताला थोडं तेल लावून आणि असे याचे छोटे छोटे लाटे करून घ्यायचे आपल्याला पापडासाठी. असे छोटे छोटे लाट्या करून घ्यायचे, गोळे तोडून असे लाट्या करायचे आणि मग त्याचे मशीनमध्ये कागद ठेवून आणि पापड बनवायचे. आता आपण इथे लाट्या करून घेतल्या, आपण याचे पापड दाबून घेणार. आता आपले लाट्या करून झाले. त्याच्यानंतर थोडंसं पहिल्यांदाच फक्त हे प्लॅस्टिकचे कागद घ्यायचे, असे एक इथं ठेवायचं खालच्या याच्यावर आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं फक्त पहिल्यांदाच एकदाच. आणि मग नंतर अशी लाटी ठेवून असं दाबून घ्यायचं. झालं आपलं पापड तयार. ये पूरा पापड़ सूख के रेडी है अभी, ये देखिए। कितना अच्छा हुआ है ये पापड़, देखिए कितना अच्छा हो गया ये। हे बघा, आता आपण कढई गरम झाली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं पापड तळण्यासाठी. देखिए पापड़ कितना अच्छा बना है।
तेल चांगलं कडक तापलंय आपलं. आपण फ्राय करून घेऊ. छान फुलून येतं एकदम. छान फुलून आला एकदम मस्त. अच्छा फुला. आपण पापड तळले आता इतके छान कुरकुरीत मस्त एकदम. खाण्यास पण एकदम चवदार एकदम करकरीत वाटतात. किती कुरकुरीत एकदम मस्त. आणि आपले तांदळाचे पापड आता तळून पूर्ण तयार झाले आहेत. तुम्ही पण करून बघा. आणि लहान मुलांना पण पचायला हलके असतं हे तांदळाचे असल्यामुळं. आणि वयस्कर माणसांना पण चालतात. आजारी माणसं पण खाऊ शकतात. तुम्ही पण बनवा, कमेंट करून सांगा कसे झाले. आणि तुमच्या जर काही रेसिपीज असतील तुमच्याकडे तर त्या पण आम्हाला पाठवा. आणि त्या पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करा.